न्यूज। पालकांची शाळेबद्दल निर्माण झालेली नाराजी व घडलेल्या प्रकरणामुळे टीसीची मागणी। सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालकांचा तीव्र संताप, प्रवेश रद्द करून टीसीसाठी दबाव। सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच घडलेल्या हत्याकांडामुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये शिकवणे आता धोकादायक असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 वाजता एक विशेष सभा आयोजित करण्यात आली, ज्यात शाळेचे अध्यक्ष दिनेश पवार, शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। सभादरम्यान अनेक पालकांनी आपल्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करून त्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसीची मागणी केली आहे। टीसी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली। सुरुवातीला संस्था चालकांनी यास विरोध दर्शवत टीसी न देण्याचा इशारा दिला होता, मात्र पालकांच्या एकमुखी विरोधासमोर झुकत अखेर शाळा प्रशासनाने टीसी देण्याचा निर्णय घेतलाय। पालकांमध्ये निर्माण झालेली ही अस्वस्थता 14 मे रोजी घडलेल्या हत्याकांडामुळे अधिक तीव्र झाली आहे। मुख्याध्यापिका निधी देशमुख यांनी आपले पती शंतनू देशमुख यांना विष देऊन क्रूरपणे केलेले हत्याकांड व त्यात 3 विद्यार्थ्यांचा गुन्हेगारी प्रक्रियेत वापर झाल्याचा आरोप यामुळे पालकांमध्ये धक्का बसला आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांचा साधेपणा व निरागसतेचा गैरफायदा घेत त्यांना गंभीर गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रकार घडल्याने पालकांचा शाळेवरील विश्वासच उडाला आहे। यासोबतच शाळेचे अध्यक्ष दिनेश पवार यांच्यावरही वादग्रस्त वर्तनाचा आरोप झाले। शिक्षकांना अभद्र वागणूक देणे, शिवीगाळ करणे यांसारख्या तक्रारींची नोंद लोहारा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। अशा प्रकारच्या वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश रद्द करून त्यांच्या सुरक्षिततेच्या व चांगल्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी टीसीची मागणी केली आहे। यावर अखेर संस्था चालकांनी नमते घेत टीसी देण्यास सहमती दर्शवली आहे। या सर्व घटनांनी सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक प्रतिमेला मोठा तडा गेला असून शहरवासियांमध्येही शाळेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे। पुढील काळात शाळेच्या कार्यपद्धतीत काय बदल होतील आणि पालकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवता येईल हे शाळा प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.